मृत्यूसही न डरले मणी धर्मवीर, मृत्यूसही न डरले मणी धर्मवीर, फुटले स्वनेत्र तुटली जरी जीभ आणि शिर. दुर्दांत दाहक ज्वलंत समाज व्हावा, म्हणून उरात धरूया शिव सिंहाचा छावा, शिव सिंहाचा छावा. नमस्कार. आजच्या व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचं खूप 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 स्वागत आहे. आज आपण छत्रपती संभाजीराजांच्या बलिदानाविषयी पाहणार आहोत. धर्मवीर बलिदान मास म्हणजे का, किंवा धर्मवीर बलिदान मास हा कशा पद्धतीने साजरा केला जातो याविषयीची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण घेणार आहोत. बलिदान मास म्हणजे काय, किंवा धर्मवीर बलिदान मास हा कशा पद्धतीने पाळला जातो किंवा का पाळावा, तर धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांनी स्वराज्य आणि धर्मासाठी दिलेलं जे अनमोल बलिदान आहे, तर औरंगजेबाने महाराजांना बंदी करून तब्बल 40 दिवस अत्यंत क्रूर अशा नरक यातना दिल्या. त्यांचा परिणाम म्हणून आपण हा बलिदान मास पाळला जातो. तर यावर्षी 28 फेब्रुवारी पासून धर्मवीर बलिदान मास पाळला जात आहे. बलिदान मास म्हणजे काय, तर जे धर्मवीर संभाजीराजांनी आपल्या देशासाठी, स्वराज्यासाठी, धर्मासाठी जे काही बलिदान दिलेलं आहे, तर त्यांचं शिर छेदण्यापासून हातपाय तोडण्यापर्यंत किंवा डोळे काढण्यापासून ते जीभ छाटण्यापर्यंत एवढे सगळे क्रूर कृत्य त्यांनी आपल्या फक्त स्वराज्याला ज्वलंत ठेवण्यासाठी किंवा आपला धर्म ज्वलंत राहण्यासाठी त्यांनी हे अत्याचार सहन केले. तर त्या अनमोल अशा बलिदानाला आपण बलिदान मास म्हणून पाळला जातो. ज्या पद्धतीने आपल्या घरामध्ये जर एखादा व्यक्ती वारला तर त्याच्या प्रित्यर्थ आपण एखादा गोड पदार्थ टाळतो किंवा केसाचं मुंडन करतो, त्याच पद्धतीने स्वराज्याचे बाप म्हणजे छत्रपती संभाजीराजे आणि त्यांना जे काही 40 दिवस नरक यातना भोगाव्या लागल्या, त्यांनी जे आपल्या धर्मासाठी आणि स्वराज्यासाठी बलिदान केले, तर त्या बलिदानाला आपण कुठेतरी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हा बलिदान मास पाळला जातो. तर बलिदान मास कशा पद्धतीने पाळला जातो, तर या बलिदान मासामध्ये जे पुरुष आहेत ते तब्बल 40 दिवस पायामध्ये चप्पल घालत नाहीत किंवा एखाद्या आवडणाऱ्या गोड पदार्थाचा त्याग करतात. त्याच पद्धतीने पुरुषांमध्ये मुंडन करणे, जमिनीवरती झोपणे, चप्पल न घालणे किंवा कुठल्याही एक आवडीचा पदार्थ त्याग करणे, या कृतीमधून संभाजीराजांना श्रद्धांजली अर्पण करतात आणि क्षणोक्षणी याची आठवण करतात की संभाजीराजांनी आपल्या स्वराज्यासाठी किती बलिदान दिलेलं आहे. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांनी स्वराज्य आणि धर्मासाठी दिलेलं बलिदान हे अपूर्व आहे. त्यांची कधी तुलनाच होऊ शकत नाही. औरंगजेबाने महाराजांना अटक करून 40 दिवस क्रूर यातना दिल्या. त्याचं हे बलिदान स्वराज्य आणि धर्मासाठी होतं. त्यांनी भोगलेल्या वेदना आपण सहन करूच शकत नाही, पण त्यांच्या बलिदानामुळे आज आपल्याला स्वराज्य आणि धर्माची सुरक्षा मिळालेली आहे. म्हणून आपण हा बलिदान मास साजरा करतो. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या बलिदानाची आठवण ठेवण्यासाठी आणि त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी हा बलिदान मास पाळावा. हा महिना त्याग, सहनशीलता आणि बलिदान याचं महत्त्व शिकवतो. त्याच पद्धतीने धर्म आणि स्वराज्याचं महत्त्व सुद्धा आपल्याला शिकवतो. या महिन्यात आपल्या प्रिय गोष्टींचा त्याग करावा, अत्यंत साधी जीवनशैली ठेवावी, संपूर्ण सुखसोयीपासून आपण दूर राहावे. त्यामुळेच महाराजांना कुठेतरी आपण श्रद्धांजली अर्पण करतो आहे याची आपल्याला जाणीव होते. म्हणूनच हा बलिदान मास अनेक ठिकाणी पाळला जातो. संभाजी महाराजांनी आपले प्राण अर्पण केले, पण ते फक्त शारीरिक वेदना नव्हे तर धर्म आणि स्वराज्याच्या रक्षणासाठी दिलं गेलेलं एक महान असं बलिदान होतं. त्याच्या बलिदानामुळेच आपल्याला हिंदवी स्वराज्य प्राप्त झालं. म्हणूनच महाराजांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी 40 दिवस सुतक म्हणून
हा आपण बलिदान मास साजरा करतो। आपण तर फक्त कुठल्या तरी आवडत्या गोष्टी किंवा चप्पल न वापरणं किंवा जमिनीवरती झोपणं म्हणजे अगदी साध्या जीवनशैलीचा स्वीकार करतो। पण औरंगजेबाने जेव्हा पकडलं तेव्हा महाराजांनी तब्बल 40 दिवस ज्या काही नरक यातना झेललेल्या आहेत, क्षणोक्षणी त्यांनी मृत्यू नंतरच्या ज्या वेदना असतात त्या झेललेल्या आहेत, त्या फक्त स्वराज्यासाठी आणि धर्मरक्षणासाठी। त्यामुळेच आपण या धर्मरक्षणासाठी आणि स्वराज्यासाठी हा धर्मवीर बलिदान मास जरूर पाळावा। हा व्हिडिओ जर तुम्हाला योग्य वाटला असेल तर अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्कीच करा। धन्यवाद।